नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विहीर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। येथे तुम्हाला सर्व सरकारी योजना व जॉब अपडेटची माहिती ही देण्यात येते। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला महाडीबीटी फार्मर असे गूगलवरती सर्च करायचे आहे। त्यानंतर तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता किंवा या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही इथे यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला इथं सर्वात आधी जर तुम्ही अगोदर महाडीबीटी या पोर्टलवरती अगोदर कोणत्याच योजनेचा अर्ज हा केलेला नसेल तर तुम्ही नवीन अर्जदार नोंदणी ही करायची आहे। नवीन अर्जदार नोंदणी करण्यासाठी इथे तुमचे पूर्ण नाव टाकायचं आहे। इथे तुमचं वापरकर्ता नाव म्हणजे यूजर आयडी तयार करायचा आहे। त्यानंतर इथे पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा पासवर्ड टाकायचा आहे। इथे तुमचा एक जीमेल आयडी टाकायचा आहे। जीमेल आयडी टाकल्यानंतर इथे तुमच्या जीमेल आयडी वरती OTP मिळवण्यासाठी इथे क्लिक करा। तो OTP तुम्हाला इथे पुढे टाकायचा आहे। त्यानंतर इथे तुमचा मोबाईल क्रमांक टाका। त्यानंतर त्याच्यावरती OTP मिळवण्यासाठी येथे क्लिक करा। त्यानंतर इथे तुम्हाला जो कॅप्चा कोड दिसत आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। अशा प्रकारे तुम्ही महाडीबीटी या पोर्टलवरती नोंदणी ही करायची आहे। नोंदणी केल्यानंतर अर्जदार लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर येथे तुमचा वापरकर्ता ID किंवा आधार क्रमांक हे वापरून तुम्ही महाडीबीटी या पोर्टलवरती लॉग इन करू शकता। आता आपल्याकडे वापरकर्ता ID आहे। त्यानंतर इथे तुम्ही तुमचा ID हा टाकायचा आहे। त्यानंतर ID टाकल्यानंतर इथं कॅप्चा कोड जो दिसत असेल तो जसाचा तसा टाकायचा आहे। त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करा। लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर अर्ज करा या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचा आहे। अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली यायचे आहे आणि त्यानंतर येथे तुम्हाला अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या ऑप्शनमध्ये तुम्हाला वीर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विहीर योजनेसाठी अर्ज हा करता येतो। तर बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर इथं तुमचं तालुका येईल, इथं गावाचं नाव येईल। त्यानंतर इथं तुमचा शेतीचा गट क्रमांक येईल जो तुम्ही प्रोफाईलमध्ये ॲड करत असाल तो। त्यानंतर इथं बाब निवडायची आहे। तर याच्यासाठी नवीन विहिरीचे बांधकाम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं टिक मार्क करायची आहे आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथं तुमचा अर्ज हा इथं दिसेल। त्यानंतर तुम्हाला परत इथं बॅक यायचं आहे किंवा मेनूवर जा या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं तुम्ही पहा या ऑप्शनवरती क्लिक करून इथं प्राधान्यक्रम इथं द्यायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला टिक मार्क करायची आहे। त्यानंतर अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं 23 रुपये एवढं तुम्हाला पेमेंट हे करावे लागणार आहे। त्यानंतर इथं पेमेंट तुम्हाला करायचे आहे। हे पेमेंट तुम्ही तुमच्या फोनपेने किंवा ATM कार्डने सुद्धा करू शकता। आता या केसमध्ये आपण ATM ने करणार आहोत। त्यानंतर इथं QR कोड सिलेक्ट करायचा आहे आणि भीम UPI आणि मेक पेमेंट फॉर। त्यानंतर इथं तुम्हाला जो QR आहे तो तुमच्या फोनपेच्या मोबाईलने स्कॅन करायचा आहे। स्कॅन हा झालेला आहे। त्यानंतर 23 रुपये एवढे पेमेंट तुम्हाला करायचे आहे। पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जी पावती येणार आहे ती सांभाळून ठेवायची आहे। याची प्रिंट काढू शकता किंवा PDF मध्ये तुम्ही ही सेव्ह करायची आहे। त्यानंतर तुम्ही इथं बॅक यायचं आहे आणि मी अर्ज केलेल्या बाबी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि छाननी अंतर्गत अर्ज या ऑप्शनमध्ये तुम्हाला विहिरीसाठी अर्ज हा केलेला दिसणार आहे। त्यानंतर इथं तुम्ही पोच पावती ही डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे तुमची ही पोच पावती असणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही वीर बिरसा मुंडा योजनेअंतर्गत विहीर योजनेसाठी अर्ज हे करू शकणार आहात।
मित्रांनो, यासाठी अनुदान हे वाढवण्यात आलेलं आहे. जर अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. त्याचबरोबर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जेव्हा याद्या लागतात तेव्हा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्की अपडेट हे देत राहतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला नका विसरू. धन्यवाद मित्रांनो.